पुढील 2 दिवस सोशल मीडियात प्रचाराचा धुरळा उडणार असल्यानं येथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची 24 तास करडी नजर असणार आहे। तसंच आजपाव येतो जिल्ह्यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नसल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शणगारे यांनी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 10,935 पोलीस कर्मचारी आणि 4,161 होमगार्डसह 24 पथकं सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असल्याचं सांगितलं। मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रियेची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे। सी-विजिल ॲपवर एकूण 1,655 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 93% तक्रारींचं निराकरण 100 मिनिटांऐवजी 48 मिनिटांच्या आत करण्यात आलं आहे। याशिवाय मतदान केंद्रांवर आवश्यक सोयी सुविधा तसंच मंडपातील केंद्रात मोबाईल टॉयलेटची सुविधाही करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ छापला जाणाऱ्या पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या एकत्रित प्रमाणीकरण आणि माध्यम कक्षाकडे एकूण 127 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते। त्यातील 358 व्हिडिओ, 49 ऑडिओ, 6 पथनाट्य, 3 IVR कॉल, 1 टेक्स्ट मेसेज, 1 व्हॉट्सअप मेसेज, 110 डिजिटल पोस्टर अशा एकूण 528 मजकुरांना परवानग्या देण्यात आल्यात। यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नाही। सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी पथकं 24 तास सज्ज असून सोशल मीडियातील अपप्रचार तसंच चुकीच्या बातमीवर नजर ठेवून तात्काळ कार्यवाही करणार असल्याचंही जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी सांगितलं। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकानं बेकायदेशीररित्या मध्य प्रदेशातून तस्करी केलेल्या देशी मद्याचा साठा जप्त केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी काल दिली आहे। या कारवाईमध्ये गावठी मद्यासह 9,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगानं वाहन तपासणीचे आदेश दिले होते। याच पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी आपल्या पथकासह 17 नोव्हेंबर रोजी मुंबई आग्रा हायवेवर तपासणी नाका लावून संशयित वाहनांची तपासणी केली। त्यावेळी एका 4 चाकी टेम्पोची त्यांनी तपासणी केली। यामध्ये धान्याचा भुसा असल्याचं त्यांना सांगण्यात आलं, परंतु संशय बळावल्यानं त्यांनी वाहन चालकाकडे कसून चौकशी करून या वाहनाची तपासणी केली। तेव्हा या टेम्पोमध्ये मध्य प्रदेशात निर्मित आणि विक्रीसाठी असलेल्या मद्याचे एका नामांकित ब्रँडचे 101 बॉक्स आढळले। यामध्ये 180 मिलीलिटर क्षमतेच्या 5,050 बाटल्या आढळल्या। या प्रकरणामध्ये सागर पाडवी याला अटक करण्यात आली असून परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पोही जप्त केलाय। या टेम्पोतून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी असलेले देशी मद्याचे 101 बॉक्स आणि 50 गोण्या भुसा असा सुमारे 9,60,000चा मुद्देमाल जप्त केलाय। निरीक्षक शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, HB यादव, VV सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर आदींच्या पथकानं ही कारवाई केली। ठाणे जिल्ह्यात गृहमतदान आणि टपाली मतदानाद्वारे आत्तापर्यंत 4,838 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाय। प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, किंबहुना कोणीही मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी भारत निवडणूक आयोगानं 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती।
तसंच अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे मतदानासाठी जाणं शक्य होणार नाही अशा कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू असून या टपाली मतदानासहित कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्यांचं मतदान केंद्र परिघाबाहेर असून तिथे निवडणुका होऊ घातल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतदानाचा हक्क बजावलाय. तसंच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत असलेल्या आणि निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 940 जणांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 85 वर्षांवरील मतदारांचा तसंच दिव्यांग मतदारांचा समावेश होता. यापैकी एकूण 895 जणांनी गृहमतदानाद्वारे मतदान करून आपलं मत नोंदवलं. यामध्ये 85 वर्षांवरील एकूण 766 मतदारांनी तर 129 दिव्यांग मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगानं गृहमतदानाची सोय करून दिल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक आयोगाचे सर्व आभार व्यक्त केले आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यातच या निवडणुकीसाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीची ने-आण कामासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग सज्ज झालाय. ठाणे जिल्ह्यात 19 आणि 20 नोव्हेंबर या 2 दिवसांसाठी निवडणूक विभागानं 103 एसटी बसची बुकिंग केले आहेत. तसंच ठाणे ग्रामीण पोलिसांनी 10 बस बुकिंग केल्यानं 113 बस निवडणूक कामकाजासाठी धावणार आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांचे परिवहन विभाग असल्यानं ही संख्या कमी असल्याचं संबंधित विभागानं सांगितलं. जर मागणी झाल्यास एसटी बस उपलब्ध करून देण्याचे निर्धारही एसटी महामंडळानं व्यक्त केलाय. ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा विभागलाय. या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 18 मतदारसंघ आहेत. तसंच जिल्ह्यात ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर अशा एकूण 6 महापालिका आहेत. त्या महापालिकांच्या परिवहन सेवा कार्यान्वित असल्यानं त्यांच्याही बसेस आहेत. ठाणे महापालिका परिवहन सेवा समितीच्या एकूण 173 बस निवडणूक कामकाजांसाठी 19 आणि 20 नोव्हेंबर या 2 दिवसात ठाणे महापालिकेच्या हद्दीतील 2 मतदारसंघात धावणार आहेत. यामध्ये 105 TMT बस ठाणे शहर तर 68 बस कोपरी पाचपाकडी या मतदारसंघासाठी दिल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या जयंतीदिनानिमित्त नौपाडा येथील बेघर निवारा केंद्रातील गरजू आणि निराधार लोकांना ब्लँकेट आणि जीवनावश्यक साहित्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्राजक्ता शिंदे यांच्यासह ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक, प्रभाकर थोरात, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, ठाणे लोकसभेचे समन्वयक प्रवक्ते राहुल पिंगळे, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, प्रकाश मांडवकर, मनोज दुबे, दीपक ठक्कर, बाळा घाट, अंकुश चिंडालिया, प्रवीण खैरालिया, शिवसेनेचे सचिन चव्हाण, अमोल गांगुर्डे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कैलासवासी सचिन शिंदे यांनी 35 वर्ष निष्ठेनं काँग्रेस पक्षाचं काम केलं. सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
प्रत्येकाला हवाहवासा वाटणाऱ्या सचिनजी यांची जयंती साजरी करावी लागते हेच दुःख मनात आहे, परंतु त्यांनी सुरू केलेल्या समाजसेवेचा वसा त्यांच्या पत्नी पुढे घेऊन जात आहेत, याबद्दल त्यांच्या पत्नीचं कौतुक वाटतं, असंही काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट प्रभाकर सावंत आणि राहुल पिंगळे यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेसचे ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे. पहिली जयंती आहे. त्यानिमित्तानं बेगर होम TMCचं जे बेगर होम आहे तिथं आम्ही ब्लँकेट आणि काही किराणा दिलेला आहे त्यांच्या नावाने, आणि त्यांनी जो कार्यक्रम राबवत होते पूर्वी तोच मी पुढे चालू ठेवला आहे आणि ठेवणार आहे. आज भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे.